आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवलीपाडा आणि P&T कॉलनी परिसरात मागील तब्बल 25 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो महिला पुरुषांनी आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली। नांदिवलीपाडा P&T कॉलनीसह साई दर्शन नक्स 1, साई दर्शन नक्स, साई दर्शन, बालाजी, गुरुदर्शन, लक्ष्मण निवास आदी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प आहे। यापूर्वी काही दिवस अत्यल्प दाबाने पाणी येत होते, मात्र गेल्या 25 दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। या पाणी टंचाईमुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना मोठ्या हालअपेष्टा सहन करावा लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। पाणी हा मूलभूत हक्क असून नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। महापालिकेकडून 500 रुपये आकारून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला। मात्र हे पाणी अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक असल्याने अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडल्याचंही त्यांनी सांगितले। निवडणुकीच्या काळात 1.5 महिना परिसरात फुल प्रेशरने पाणी मिळत होते, मात्र निवडणूक संपताच पाणी पुरवठा कमी झाला आणि अखेर बंदच झाला। हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का, असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला। मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। मळेकर यांनी सांगितले की संबंधित भाग शहराच्या टोकाला असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे। याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी पुरवठ्याचा दाब वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सध्याच्या घडीला टँकर मार्फत पाणी पुरवठा करून नागरिकांची तात्पुरती गरज भागवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी या मोर्चात राजाराम कोचरेकर, गिरीश गावकर, संदेश नारकर, संजय परब, अमोल राऊत, अमित पवार, सुहास गावडे, संकेत गांगण आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्ही डोंबिवली पूर्वमधील P&T कॉलनीमधील सगळे सभासद आहोत। हे सगळे पाण्यामुळे त्रस्त झालेले आहेत। आज गेले 6 वर्ष बघतोय आमच्याकडे जलशुद्धीकरणाच्या नावाखाली 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही। आता गेले 25 दिवस झालं आमच्याकडे पाणी नाहीये, अजिबात पाण्याचा एक थेंब नाहीये। आम्ही कंटिन्यू फॉलोअप करतोय, आमचे नगरसेवक आम्हाला मदत करतात या गोष्टीसाठी, परंतु KDMC, MIDC यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स मिळत नाही। दुसरी गोष्ट, याच्या मागे टँकर लॉबी चालवली जाते, टँकर दिले जातात, मग टँकर कसे येतात, टँकर कुठून भरले जातात। आणि एक गोष्ट म्हणजे बरेचसे टॉवर उभारले जातात, त्या टॉवरला सगळीकडे पाणी मिळतं, पण जे ऑलरेडी जे मेंबर आहेत, ऑलरेडी जिकडे स्थायिक आहेत, त्यांना पाणी मिळालं जात नाही। मग हे उंच उंच लोढाबिडासारखे टॉवर आहे, त्यांना 24 तास पाणी कसं मिळतं, हा एक प्रश्नचिन्ह आहे। आमचे नगरसेवक मिलिंद म्हात्रे, कविता म्हात्रे मॅडम या कंटिन्यू आमच्यासाठी मदत करतायत, परंतु त्यांचे सुद्धा काही हक आहे ते KDMC, MIDC ऐकत नाहीये आणि हा खूपच गंभीर प्रश्न झालेला आहे। 25 दिवस पाण्या वाचून आम्ही पाणी विकत घेऊन आमच्या फॅमिलीला बघतोय। त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि हे सर्वानुमते आम्ही डिसाईड केलेलं आहे की आम्ही पाणी नाही तर KDMCला, MIDCला हैराण करून सोडणार आहोत, कारण हे बरेच झालेलं आहे, बरेच वर्ष होत चाललेलं आहे। मग हे टँकर लॉबी का पुरवली जात आहे, का हे पाण्याचे नळ इकडे तिकडे पुरवले जातात लोकांना। 24 तास पाणी आम्हाला का नाही मिळत आहे, आम्हाला 24 तास नको, पण 4 तास पण पाणी कंटिन्यू येऊ शकत नाही का, ते टॉवर उभारले जात आहेत। म्हणूनच यावर विचार केला पाहिजे, हा गंभीर विषय आहे। हे पाणी चोरलं जात आहे आणि ह्या चोरीचं पाणी कोणाला तरी पोचलं जात आहे, कोणीतरी यावर काम करत आहे। मग हे कोण काम करत आहे, हे KDMC, MIDCने काम केलं पाहिजे, याच्यावर काहीतरी निर्णय आम्हाला दिला पाहिजे, हेच आमचं मागणं आहे। आमच्या जवळजवळ आता इथे 10 ते 12 इमारती आलेल्या आहेत, ओके, त्याच्यामध्ये जवळजवळ 200-300 सभासद आहेत। हे सगळे फेस करतात, गेले 25 दिवस झालं। दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यावेळी इलेक्शन होतं 1.5 महिना 2 महिना प्रेशर, खूप चांगलं प्रेशर होतं, मग 2 महिने पाणी वेळेवर येऊ शकतं, तर आता पाणी का जातं, प्रश्नचिन्ह आहे। पुढची भूमिका म्हणजे तुम्ही फक्त वोटिंगसाठी काम करू नका, आम्हाला स्मार्ट सिटी नकोय, बेसिक गरजा मिळाल्या पाहिजे। बघा, पाणी हे बेसिक आहे, तुम्ही तेच देऊ शकत नाही तर तुम्हाला स्मार्ट सिटीचा काही उपयोग नाहीये। हीच आमचं एक सरकारपुढे एक आश्वासन आहे की आम्हाला आमच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करून द्या।